नमस्कार मंडळी. आजची सकाळ सडा रांगोळी करून झाली. त्यानंतर हरभऱ्याची भाजी करायची ठरली, ओल्या हरभऱ्याची. हरभरे आपले गच्चीवरच आहेत त्याच्यामुळे ती काय अडचण नाही. खाली आलो ते मस्त स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर सुरुवातीला चूल पेटून आधी पोळ्या करायचं ठरलं. मग आधी चपात्या वगैरे करून घेतल्या, त्यानंतर भाकरी करून घेतली. ते हुदुणी होतंय तोपर्यंत आत चुलीत हारावरती कांदे आणि खोबरं भाजायला टाकलेलं होतं. कांदे खोबरं भाजून घेतले. ही भाकरी झाल्यानंतर मग काय केलं, हरभरे आपले तव्यावर टाकले. तव्यावर हे हरभरे असे भाजून का घ्यायचे, ते हे असे भाजून घेतले ना तर हे शिजायला फार सोपं जातं. म्हणजे ते असे थोडेसे मऊ होतात, त्यामुळं ते शिजून एकदम फास्ट होतात. हरभरे भाजत आहेत तोपर्यंत मसाला तयार करून घेतला. मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण, जिरे आणि तीळ एवढं घालून मिक्सरला वाटून घेतलं. त्यानंतर कढईत तेल टाकलं, कढीपत्त्याची फोडणी दिली, वरनं हरभरे टाकून दिले. ते मस्त तेलात परतून घेतले थोडेसे. त्यानंतर आपण जो उन्हाळ्यात काळा मसाला तयार करतो तो काळा मसाला, मीठ आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे मिक्सरला ते वाटण ह्याच्यामध्ये ॲड करायचं. थोडंसं तेल चुटचुटीपर्यंत त्यांना परतून घ्यायचं. त्यानंतर त्यात आपल्याला जसं आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे शिजवून द्यायचं. शिजवताना थोडंसं जाळ कमी करायचं म्हणजे भाजी आटणार नाही. त्यानंतर ह्या उरलेल्या हाराचं करायचं काय, यात बटाटे शिजायला टाकले. हे बटाटे इतके सुंदर भाजून निघतात, अगदी पूर्णासारखे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, बाय.